नमस्कार मंडळी. आज आपण पक्ष्यांच्या एका अशा दुनियेत जाणार आहोत जिथे प्रत्येक चिवचिवाटाला एक खास अर्थ आहे. चला जाणून घेऊया पक्ष्यांची ही अनोखी भाषा. सकाळी खिडकीत येऊन चिवचिव करणारी चिमणी ती फक्त गोड आवाजात गात असते की आपल्याला काहीतरी सांगायचा प्रयत्न करत असते? आपण कधी विचार केलाय का यावर? पक्ष्यांचा हा चिवचिवाट म्हणजे फक्त आवाज नाहीये, तर ती एक संपूर्ण भाषा आहे. आणि आज आपण याच भाषेची काही रहस्य उलगडणार आहोत. त्यांचा प्रत्येक आवाज, मग तो गोड असो किंवा कर्कश, त्यामागे एक विशिष्ट हेतू दडलेला असतो. आता पक्ष्यांच्या या आवाजांना आपण सोप्या भाषेत 3 मुख्य प्रकारांमध्ये विभागू शकतो. हे 3 प्रकार म्हणजे त्यांच्या बोलण्याचा, त्यांच्या संवादाचा मुख्य आधारच आहेत असं म्हटलं तरी चालेल. पहिला प्रकार आहे कॉन्टॅक्ट कॉल्स किंवा आपण म्हणूया बोलवणीचे आवाज. चिमण्यांचा थवा पाहिलाय कधी? त्या सतत एकमेकींना आवाज देत असतात. ती चिवचिव म्हणजे जणू काही त्या एकमेकींना विचारत असतात, ए मी इथे आहे, तू कुठे आहेस? एकमेकांच्या संपर्कात राहण्याची ही त्यांची एक सोपी पद्धत आहे. दुसरा प्रकार आहे अलार्म कॉल्स, म्हणजेच धोक्याची सूचना देणारे आवाज. समजा जवळ कुठेतरी मांजर किंवा साप दिसला तर चिमणीचा तोच नेहमीचा गोड आवाज एकदम कर्कश आणि वेगळा होतो. तो आवाज म्हणजे बाकीच्या पक्ष्यांसाठी एकच संदेश असतो, सावधान, धोका जवळ आहे, पळा. आणि तिसरा सगळ्यात सुंदर प्रकार म्हणजे गाणी. ही गाणी आपण नेहमी ऐकतो, पण ही फक्त मनोरंजनासाठी नसतात. बहुतेकदा नर पक्षी 2 मुख्य कारणांसाठी गातात. एक म्हणजे आपल्या क्षेत्रावर हक्क सांगण्यासाठी आणि दुसरं म्हणजे आपल्या जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी. कोकिळेचं कुहू कुहू हे फक्त गोड गाणं नाही, तर ते एक प्रकारचं निमंत्रण आहे. तर सकाळी गाणारा बुलबुल जणू काही जाहीर करत असतो की ही माझी जागा आहे, इथे कोणी दुसरं येऊ नये. आपल्याला अनेकदा वाटतं की कावळा फक्त कावकाव करून गोंगाट करतोय, पण तसं नाहीये. त्याचं ते ओरडणं म्हणजे त्याच्या बाकीच्या साथीदारांसाठी एक स्पष्ट इशारा असतो. इथे काहीतरी धोका आहे, सगळे सावध राहा. म्हणजे बघा, प्रत्येक आवाज किती महत्त्वाचा आणि अर्थपूर्ण आहे. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. पक्ष्यांची भाषा फक्त वेगवेगळ्या शब्दांपुरती किंवा आवाजांपुरती मर्यादित नाही. ती आपल्या भाषेसारखीच त्याहून खूप जास्त गुंतागुंतीची असू शकते. ऐकून आश्चर्य वाटेल, पण पक्ष्यांच्या गाण्यांमध्ये चक्क एक प्रकारचं व्याकरण असतं. म्हणजे काय, तर आवाजांचा एक विशिष्ट क्रम असतो, एक ताल असतो. जसं आपण शब्द जोडून वाक्य बनवतो, अगदी तसंच ते वेगवेगळे आवाज जोडून मोठे आणि अधिक गुंतागुंतीचे संदेश तयार करतात. याचं सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे टिटवी. रात्रीच्या शांततेत कधी तिचा ट्यू ट्यू असा विशिष्ट आवाज ऐकलाय का? तो आवाज म्हणजे एक स्पष्ट वाक्य आहे, माझ्या घरट्याच्या जवळ फिरकू नका. बघा किती स्पष्ट आणि नेमका संवाद आहे हा. आता मनात प्रश्न येईल की ठीक आहे, पण आपल्याला या सगळ्याचं काय? तर ही भाषा समजून घेण्याचा प्रयत्न केला तर आपलं निसर्गाशी असलेलं नातं अधिक घट्ट आणि मजेशीर होऊ शकतं. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा पक्ष्यांचा आवाज कानावर पडेल तेव्हा तो फक्त ऐकू नका, जरा थांबून विचार करा. ते काय बोलत असतील, त्यांना नक्की काय सांगायचं असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या माहिती मराठीतून या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.